सोप्यात सोपं इंग्रजी शिका पटपट बोला झटपट 8वा दिवस. तुम्ही ही व्हिडिओ बघत आहात तेव्हा जो काय वेळ असेल जिथे तुम्ही बघत आहात त्याच्याप्रमाणे मी बोलतो तुम्हाला. सकाळ असेल तर मग गुड मॉर्निंग टू यू. दुपार असेल तर मग गुड आफ्टरनून. आणि संध्याकाळ असेल तर मग गुड इव्हनिंग. आता आपण एका क्रियापदांचे वेगवेगळ्या काळात त्यांचे शब्द. तर इथे डावीकडे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि ते असे सब्जेक्ट्स आहेत. इथे मग त्यांचे शब्द ह्या क्रियापदामध्ये. म्हणजे इथे जाणे हे क्रियापद 3 काळात कसं वापरावं. तर आधी वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. तिथे मी जातो. मग भूतकाळात मी गेलो किंवा मी गेले. आणि भविष्य काळात मी जाईन. So that means I go, I went, and I will go. मग आता आम्ही साठी. आम्ही जातो, we go. आम्ही गेलो, we went. आणि आम्ही जाऊ, we will go. मग तसंच इथे उरलेल्या ह्यांच्यासाठी आहे तू किंवा तुम्ही, you or you all. तू जातोस किंवा जातेस आणि तुम्ही जाता. That's you go or you all go. मग इथे तू गेलास किंवा गेलीस आणि तुम्ही गेलात. You or you all went. इथे आता भविष्य काळात future tense. तू जाशील किंवा तुम्ही जाल. आणि इथे for he, she or it. तो, ती, ते. तो जातो, ती जाते आणि ते जातात. That's for he, she and it goes. मग इथे went भूतकाळ past tense. तो गेला, ती गेली आणि ते गेले. आणि इथे भविष्य काळात future tense. तो जाईल, ती जाईल आणि ते जातील. आणि इथे ते they go. ते जातात, ते गेले आणि ते जातील. आता आपण हेच क्रियापद वेगवेगळ्या वाक्यात वापरूयात. आधी इथे मी शाळेत जातो आणि ह्याचं इंग्रजीत म्हणायचं I go to school. I go to school. मी शाळेत जातो. I go to school. मग इथे आता मी शाळेत गेलो. हे past tense झालं. आधीचं present tense म्हणजे वर्तमान काळ आणि इथे भूतकाळ. I went to school. I went to school. इथे आता मी शाळेत जाईन. मी शाळेत जाईन. I will go to school. I will go to school. आता इथे आम्ही शाळेत जातो. म्हणजे we go to school. इथे आम्ही शाळेत गेलो. We went to school. आणि इथे आम्ही शाळेत जाऊ. We will go to school. आणि आता तुझ्यासाठी तू शाळेत जा. You go to school. किंवा तू शाळेत जातोस. तू शाळेत जातेस. इथे तू शाळेत गेलास. You went to school. किंवा तू शाळेत गेलीस. You went to school. आणि इथे
तू शाळेत जाशील. You will go to school. You will go to school. तो, ती, ते शाळेत जातो, जाते किंवा जातात. He, she, it goes to school. मग तो, ती, ते शाळेत गेला, गेली, गेले म्हणजे इंग्रजीत he, she, it went to school. बघ इथे तो, ती, ते परत आणि शाळेत जाईल किंवा जातील म्हणजे he, she, it will go to school. मग इथे ते शाळेत जातात, ते शाळेत गेले आणि ते शाळेत जातील. They go to school, they went to school, they will go to school. आता मी मराठीत बोलतो आणि तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणा. ते, ती, तो, ती, ते शाळेत जातो, जाते, जातात. तो, ती, ते शाळेत गेला, गेली, गेले. तो, ती, ते शाळेत जाईल आणि जातील. ते शाळेत जातात. ते शाळेत गेले. ते शाळेत जातील. आता इथे ह्या वाक्यांसाठी मी मराठीत म्हणतो एकदा, मग इंग्रजीत म्हणतो, मग परत मराठीत म्हणतो आणि मग तुम्ही इंग्रजीत म्हणा. मी बाजारात जातो. I go to the market. मी बाजारात जातो. मी बाजारात गेलो. I went to the market. मी बाजारात गेलो. मी बाजारात जाईन. I will go to the market. मी बाजारात जाईन. आम्ही बाजारात जातो. We go to the market. आम्ही बाजारात जातो. आम्ही बाजारात गेलो. We went to the market. आम्ही बाजारात गेलो. आम्ही बाजारात जाऊ. We will go to the market. आम्ही बाजारात जाऊ. आणि आता तू बाजारात जा. You go to the market. तू बाजारात जा. तू बाजारात गेलास. You went to the market. तू बाजारात गेलास. तू बाजारात जाशील. You will go to the market. तू बाजारात जाशील. सच. तो बाजारात जातो. He goes to the market. तो बाजारात जातो. तो बाजारात गेला. He went to the market. तो बाजारात गेला. तो बाजारात जाईल. He will go to the market. तो बाजारात जाईल. तो बाजारात जातात. ते बाजारात जातात. They go to the market. ते बाजारात जातात. ते बाजारात गेले. They went to the market. ते बाजारात गेले. ते बाजारात जातील. They will go to the market. ते बाजारात जातील.
आता असंच ह्या वाक्यांसाठी आता आपण दवाखान्यात जातोय. मी दवाखान्यात जातो. I go to the hospital. मी दवाखान्यात जातो. मी दवाखान्यात गेलो. I went to the hospital. मी दवाखान्यात गेलो. मी दवाखान्यात जाईन. I will go to the hospital. मी दवाखान्यात जाईन. आम्ही दवाखान्यात जातो. We go to the hospital. आम्ही दवाखान्यात जातो. आम्ही दवाखान्यात गेलो. We went to the hospital. आम्ही दवाखान्यात गेलो. आम्ही दवाखान्यात जाऊ. We will go to the hospital. आम्ही दवाखान्यात जाऊ. तू दवाखान्यात जा. You go to the hospital. तू दवाखान्यात जा. तू दवाखान्यात गेलास. You went to the hospital. तू दवाखान्यात गेलास. तू दवाखान्यात जाशील. You will go to the hospital. तू दवाखान्यात जाशील. आता परत तो दवाखान्यात जातो. He goes to the hospital. तो दवाखान्यात जातो. तो दवाखान्यात गेला. He went to the hospital. तो दवाखान्यात गेला. तो दवाखान्यात जाईल. He will go to the hospital. तो दवाखान्यात जाईल. ते दवाखान्यात जातात. They go to the hospital. ते दवाखान्यात जातात. ते दवाखान्यात गेले. They went to the hospital. ते दवाखान्यात गेले. ते दवाखान्यात जातील. They will go to the hospital. ते दवाखान्यात जातील. आता शेवटचे वाक्य. मी कामाला जातो. I go to work. मी कामाला जातो. मी कामाला गेलो. I went to work. मी कामाला गेलो. मी कामाला जाईन. I will go to work. मी कामाला जाईन. आम्ही कामाला जातो. We go to work. आम्ही कामाला जातो. आम्ही कामाला गेलो. We went to work. आम्ही कामाला गेलो. आम्ही कामाला जाऊ. We will go to work. आम्ही कामाला जाऊ. तू कामाला जा. You go to work. तू कामाला जा. तू कामाला गेलास. You went to work. तू कामाला गेलास. तू कामाला जाशील. You will go to work. तू कामाला जाशील. तो कामाला जातो. He goes to work. तो कामाला जातो.
तो कामाला गेला. He went to work. तो कामाला गेला. तो कामाला जाईल. He will go to work. तो कामाला जाईल. ते कामाला जातात. They go to work. ते कामाला जातात. ते कामाला गेले. They went to work. ते कामाला गेले. ते कामाला जातील. They will go to work. ते कामाला जातील. आता एक समरी. आज आपण शिकलो हे क्रियापद आणि त्यांचे 3 काळात काय वापर त्यांचे कसं वापरायचं. इथे सब्जेक्ट्स आहेत. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि ते. इथे I, we, you all, he, she, it आणि they. आणि इथे काय हे क्रियापद म्हणजे to go. तर इथे I go, we go, you all go or you go. आणि इथे I went, we went, you went. तर हे तिन्ही तेच आहेत. काय वापरायचं तेच आहेत. I go, we go, you go, I went, we went, you went. पण इथे बदलतो. इथे he goes होतं. He go नाही, he goes. पण इथे he went राहतं. तर हा जो आहे he goes त्याला irregular म्हणतात. म्हणजे तो वेगळा आहे. उरलेले हे सगळे तेच आहेत बघ. I go, we go, you go, they go. मग इथे I went, we went, you went, they went, he went. आणि इथे पण I will go, we will go, you will go, he will go, they will go. तर हे सगळ्या वापरात ना he goes हा वेगळा आणि उरलेले सगळे एक पॅटर्न काय वापरतात. इथे I go हे सगळे वर्तमान काळात go साठी goes आहे. पण he साठी तो साठी goes, he goes. मग इथे भूतकाळात I went हे सगळं went आहे. I went, you went, we went तसं. आणि मग भविष्यकाळात I will go हे will go होतं. तर हे शिकलो आपण. तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू.